तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर यामध्ये हा उपवास कधी धरायचा, कधी सोडायचा, उपवासाला काय काय खायचं, उपवास सोडताना कोणते पदार्थ खायचे किंवा कोणते पदार्थ उपवासाला खाऊ नयेत, जर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला सुद्धा या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत आपण सुख, समृद्धी, शांती, समाधान, ऐश्वर्य मिळावं, त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत केलं जातं। अनेक सुवासिनी स्त्रिया हे गुरुवारचं व्रत करत असतात, पण हे व्रत कोणीही करू शकतं। कोणतीही सवाष्ण स्त्री, पुरुष, कुमारिका हे व्रत करू शकतात। व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करून शरीराने व मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करायचा असतो। यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार आलेले आहेत आणि 4ही गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे। शेवटच्या गुरुवारी आपण व्रताचं उद्यापन करायचं आहे। तर हा गुरुवारचा उपवास घरातील सगळ्यांनी करायचा का? तर असं काही नाही, जे लोक व्रत करणार आहेत त्यांनी शक्यतो उपवास करावा, किंवा इतर कोणाचीही घरातील व्यक्तीची उपवास करायची इच्छा असेल तर त्यांनी देखील केला तरीही चालेल, किंवा घरातील कोणीही एका व्यक्तीने केला तरीही चालतो। हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि सायंकाळी सोडायचा असतो। म्हणजे सकाळपासून आपल्याला उपवास करायचा आहे आणि सूर्यास्तानंतर देवीची पूजा आणि आरती, देवीला नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मग तुम्ही हा उपवास सोडू शकता। हा गुरुवारचा उपवास निर्जळी वगैरे करण्याची काहीही गरज नाही। अनेक जण म्हणतात की या उपवासाला फक्त फळे, दूध हेच तुम्ही घेऊ शकता, पण खरंच जर तुम्हाला फळे आणि दुधावर संपूर्ण दिवस निघणार असेल तरच तुम्ही अवश्य असा उपवास करा। शेवटी ज्याची त्याची श्रद्धा आहे, पण शक्यतो कोणीही सांगतोय म्हणून आपण हा उपवास अतिशय कडक असा करू नका। आपल्याला खरं तर भूक लागलेली आहे आणि तसंच दिवसभर बसायचं, तर तसा उपवास करण्याला खरं तर काहीही अर्थ नाही। शेवटी भाव महत्त्वाचा असतो। आपण ही पूजा किती श्रद्धेने, किती मनापासून करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। त्यातल्या त्यात या महिन्यामध्ये बघा थंडीचे दिवस असतात, त्यामुळे आपल्याला खरं तर जास्त भूक लागते। तेव्हा आपण तसंच बसण्यापेक्षा फराळसुद्धा करू शकतो। म्हणजे उपवासाच्या दिवशी तुम्ही सकाळी फळं, दूध घेऊ शकता आणि दुपारच्या दरम्यान मग तुम्ही साबुदाण्याची खिचडीसुद्धा खाल्ली तरीही चालेल। या उपवासाला आमच्या इकडे साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते। आम्ही सुद्धा फक्त फळं आणि दुधावर हा उपवास करत नाहीत। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करा, किंवा मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरीही चालेल, किंवा मग तुम्हाला पोटभरीचं खायचं नसेल तर त्यांनी राजगिरा लाडू, फळं, उकडलेली रताळे, खजूर, सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरीही चालतील। हा उपवास आपण शरीराने करत असतो। खरं तर लक्षात ठेवा,